आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक शिफॉन ब्लाउज पीसचा वापर करून शोल्डर बॅग तयार करणार आहोत। त्यासाठी नॉन ओव्हनला आपण हे कापड जोडून घेतलेलं आहे। याची रुंदी 16 इंच आणि उंची पण 16 इंच आहे। दोन्ही पीसची चारही बाजूंनी शिलाई करून हे पीस आपण तयार करून घेतलेले आहेत। आता आपण वरच्या बाजूला एक पॉकेट जोडणार आहोत। त्यासाठी 16 इंच रुंद आणि 14 इंच उंचीचं हे नॉन ओव्हनचं पीस कट करून घेतलेलं आहे। ते मध्यवर्ती आपण फोल्ड करून घेऊया। त्यानंतर आपण याला आकार देऊन घेऊया। त्यासाठी बंद बाजूकडून आपण 3.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि उभं 1 इंच अंतर मोजायचं आहे। हा आयत आपण आखून घेऊया आणि थोडासा कर्व आकार देऊन घेऊया। त्यानंतर खुल्या बाजूकडून आपण 5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। आता आपण 5 इंचाचं आणि हे 3.5 इंचाचं अंतर पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊया आणि हा आकार आपण आता कट करून घेऊ। एक इंचापेक्षा थोडासा आकार आपण खाली घ्यायचा आहे कट करण्यासाठी। आता आपल्याला हा आकार मिळालेला आहे। त्यासाठी आपण एक कॉटनचं 16 इंच रुंद आणि 14 इंच उंचीचं कापड घेतलेलं आहे। ते कापड आपण आता असं सुलट ठेवून यावरती नॉन ओव्हन ठेवून फक्त मधल्या भागावरती आपण शिलाई करून घ्यायची आहे। या भागावरती शिलाई केल्यानंतर जास्तीचा भाग आपण कट करून घेऊया। आता आपण नॉन ओव्हन पलटवून घेणार आहोत। त्यासाठी थोडेसे कट लावून घेऊया या भागाला। त्यामुळे आपलं पलटी केल्यानंतर व्यवस्थित हा भाग दिसेल। आणि आता हा भाग आपण दाबटीप घालून घ्यायची आहे या पॉकेटच्या भागाला। नंतर या पूर्ण भागाला आपण शिलाई करून घेऊया। साईडच्या भागाला शिवून घेतल्यानंतर हे जास्तीचं कापड कट करून घेऊया। आता मेन पार्ट घ्यायचा आहे एक पीस आणि यावरती इथून इथपर्यंत पूर्ण दुसऱ्या भागापर्यंत जोडून घेऊया शिलाई करून, म्हणजे आपले हे पॉकेट तयार होईल। शिलाई केल्यानंतर आपले हे पॉकेट तयार झालेलं आहे। आता आपण पट्टीच्या सहाय्याने ही रेषा सरळ जोडून घ्यायची आहे। त्यानंतर आपण 2 पीस घेतलेले आहेत ब्लाउज पीसमधून। त्याची रुंदी 6 इंच आहे आणि या भागावरती आपण हा पीस असा तिरका ठेवून एक शिलाई करून घ्यायची पूर्ण भागाला आपण आता। त्यानंतर हा पीस असा सुलट करून घ्यायचा आणि पिनअप करून पलटवून घेऊन या भागावरती शिलाई करून घेऊया। आता हा भाग शिवून घेतल्यानंतर जास्तीचं कापड आपण कट करून घ्यायचं आहे। याचप्रमाणे आपण दुसरी ही पट्टी जोडून दुसरा भाग पण असाच तयार करून घेऊया। आता दुसरा भाग पण आपला तयार करून झालेला आहे आणि आता बॅगसाठी आपण बंद तयार करून घेऊया। बंद तयार करण्यासाठी आपण ब्लाउज पीसमधूनच हे 2 पीस कापडाचे कट करून घेतलेले आहेत आणि नॉन ओव्हनचे 2। नॉन ओव्हनची रुंदी 1 इंच आणि लांबी 24 इंच घेतलेली आहे। कापडाची रुंदी 5 इंच आणि लांबी 24 इंच घेतलेली आहे। हे कापड आता एकदा फोल्ड करून त्यावरती नॉन ओव्हनचा पीस ठेवायचा। दुसऱ्या बाजूने कापड एकदा फोल्ड करायचं आणि पुन्हा एकदा फोल्ड करून अशा प्रकारे हे बंद दोन्ही बाजूंना शिलाई करून तयार करून घ्यायचे आहेत। कापड जर आपलं जाड असेल तर रुंदी कमी घेतली तरी चालेल। आता हे दोन्ही बंद आपले तयार करून झालेले आहेत। ते जोडण्यासाठी आपण आता या भागाचा मध्य काढायचा आहे। आणि मध्यापासून मध्याच्या दोन्ही बाजूंना 3-3 इंच अंतर आपण मोजून घ्यायचं आहे।
बंद जोडण्यासाठी. खूण केलेल्या भागाच्या साईडने आपण हे बंद ठेवून जोडून घ्यायचे आहेत. या भागाप्रमाणे दुसरा पण भागाचा मध्य काढून आपण अंतर मोजून दुसरा भाग पण बंद जोडून घेऊया. आता या दोन्ही भागांना आपले बंद जोडून झालेले आहेत. आता आपण बॅगला चेन जोडणार आहोत. त्यासाठी 16 इंच लांबीची ही चेन घेऊन उलट यावरती शिलाई करून घेऊया. एका भागावरती चेन जोडून घेतल्यानंतर आता आपण 16 बाय 16 इंचाचे 2 अस्तरचे पीस कट करून घेतलेले आहेत. त्यातला एक पीस घेऊन आपण या चेनवरती ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. आता हा अस्तरचा पीस जोडून झाल्यानंतर हा असा खालच्या बाजूला फोल्ड करायचा आणि या चेन पण आपण अशी बंद बाहेरच्या बाजूला ठेवून यावरती एक दाबटीप घालून घ्यायची आहे. आता या भागावरती दाबटीप घालून घेतल्यानंतर आपली ही चेन व्यवस्थित बसलेली आहे. पुन्हा आपला हा बंद आतमध्ये घेऊन दुसरा मेन पार्ट घेऊन या चेनवरती ठेवायचा आहे बंदांच्या बाजूचा आणि यावरती एक शिलाई करून घेऊया. आता या भागावरती आपण शिलाई करून घेतलेली आहे. आता हा भाग असा उलट ठेवायचा आणि चेनच्या दुसऱ्या भागाला हे दुसरं अस्तरचं पीस जोडून घ्यायचं आहे. आता या अस्तरच्या भागावरती आपण शिलाई करून घेतलेली आहे आणि आता अशा प्रकारे आपण हा मधला भाग घेऊन एका बाजूला आपली दाबटीप घालायची राहिली होती ती घालून घेऊया. आता या भागावरती आपण दाबटीप घालून घेतलेली आहे. त्यानंतर रनर ॲड करून घेऊया. रनर हा मध्यावरती आणून ठेवलेला आहे. आता आपण या मेन पार्टला मेन पार्ट जोडून घ्यायचा आणि अस्तरच्या भागाला अस्तरचा भाग जोडून घ्यायचा आणि आपले हे मधला भाग आहे तो व्यवस्थित आपण एकसारखा पिनअप करून घेऊया. वर खाली होणार नाही याची काळजी घ्यायची आपण शिलाई करताना. आणि अस्तरच्या भागापासून शिवायला सुरुवात करून दुसऱ्या भागापर्यंत आपण याला शिलाई करून घ्यायची आहे. आणि बॅग सुलट करण्यासाठी आपण थोडासा भाग शिवायचा ठेवायचा आहे अस्तरचा. आता या पूर्ण भागाला शिलाई करून थोडासा भाग आपण बॅग सुलट करण्यासाठी शिवायचा ठेवलेला आहे. आता आपण बॅगसाठी बॉटम कट करून घेऊया. बॉटम कट करण्यासाठी आपण 2 बाय 2 इंचाचं अंतर मोजून घ्यायचं आहे. आडवे 2 इंच आणि उभे 2 इंच आपण अंतर मोजून हा चौरस आखून घेऊया. या भागाप्रमाणेच आपण इतर 3 भाग पण असेच 2 बाय 2 इंचाचे आखून घ्यायचे आहेत. आता हे अंतर आपण मोजून चौरस आता कट करून घेऊया. चारही चौरस आपले कट करून झालेले आहेत. आता आपण हा बॉटम असा पकडून यावरती शिलाई करून घ्यायची आहे. चारही बॉटम पकडून आपण आता याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे. आता हे आपले चारही बॉटम जोडून तयार झालेले आहेत. हा जो शिवायचा राहिलेला भाग होता त्यातून आपण ही बॅग आता बाहेर काढून घेऊया. चेनचा पार्ट करून आपण ही बॅग आता सुलट करून घ्यायची आहे. बॅग आपली आता व्यवस्थित सुलट करून झालेली आहे आणि आतला भाग शिवायचा राहिलेला होता तो आता आपण आतमध्ये थोडासा फोल्ड करून शिवून घेऊया. आतमध्ये आपल्या बॅगला भरपूर स्पेस आहे आणि बाहेरच्या बाजूला आपण सुंदर असा एक कप्पा तयार केलेला आहे. सुंदर अशा रंगात आणि
उंची आणि रुंदी एकदम व्यवस्थित आपल्या ह्या बॅगची तयार झालेली आहे. बॅगचे बॉटम पण खूप सुंदर तयार झालेले आहेत वेगवेगळ्या रंगामध्ये. अशा प्रकारे सुंदर आपली ही बॅग तयार आहे, एकदम भक्कम आणि दणकट. जुन्याच कापडापासून आणि ब्लाऊज पीसपासून आपण ही बॅग तयार केलेली आहे. शिवण्याची रुंदी 15 इंच, रुंदी 15 इंच आणि लांबी 13.5 इंच. बॅगचे बॉटम 4 इंचाचे तयार झालेले आहेत. अशा प्रकारे ही बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.